तुला येते म्हणून तू गैरसमज आहे सगळ्यांचा. हॅलो 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 लाईट गेली रे, त्याच्यामुळे दुसरं इंटरनेट कनेक्ट केलं. 1 मिनिट. ठीक आहे, कुठे होतो आपण? प्रिसेशन. तर थोडक्यात मिनिंग घ्यायचं आहे काय? प्रिसेशन म्हणजे तुमचं जो स्वतःचा ऍक्सिस किंवा स्वतःचे डिरेक्शन सोडून तुम्ही दुसऱ्या ऍक्सिसला रोटेट करता किंवा त्या दुसऱ्या ऍक्सिस भोवती रोटेशन करता, त्याला प्रिसेशन म्हणायचं. रोटेशन म्हणजे फक्त आता ही पहिला एवढाच पार्ट बघा, एक सेंटरचा ऍक्सिस आहे आणि इथं डॉटेड लाईन दाखवले नाही, आणि इथं जर एखादा इलेक्ट्रॉन असेल तर त्याला आपण काय म्हणतो की तिथे रोटेशन होते. बट इन केस ऑफ प्रिसेशन इथं त्याच्यासाठी समजते का? ऊर्जिता प्रणाली, मयुरी बघा, मी काय आता इथं फॉर एक्झाम्पल आणखीन वेगळ्या भाषेत सांगते की आता फॉर एक्झाम्पल इथे डॉटेड लाईन आहे, ते आपण एखादं ऑर्बिट आहे असं म्हणूया, आणि इथं पण एक इलेक्ट्रॉन आहे. मग हा नुसता डॉटेड लाईन मध्ये हा सेंटर जो ऍक्सिस आहे की नाही, त्या ऍक्सिस भोवती जर फिरत असेल तर त्याला आपण रोटेशन म्हणू. बट इन केस ऑफ इथं स्पिनिंग इलेक्ट्रॉन आहे, स्पिनिंगची डायरेक्शन अशी आहे, तर तो काही वेळा काय करतो, त्याचा स्पिन भोवती फिरत फिरत त्याची डायरेक्शन चेंज करून ऑर्बिट भोवती फिरायला सुरुवात करतो, तर त्याला आपण प्रिसेशन असं म्हटलेलं आहे किंवा प्रिसेशनचा हा कन्सेप्ट आहे. सो एक बघा डिफरन्स बिटवीन रोटेशन आणि प्रिसेशन. आता या प्रिसेशन वरून हे फक्त तुमची आयडिया क्लिअर होण्यासाठी हा फिगर घेतलेला आहे, त्या बुकमध्ये कुठे सुद्धा नाहीये. तर प्रिसेशन वरती आणखीन एक कन्सेप्ट आहे, जर तुम्ही ऐकलं असेल तर बघा, लार्मॉर प्रिसेशन. त्याचे टाइप्स आहेत लार्मॉर प्रिसेशन. ऐकलंय का वर्ड लार्मॉर प्रिसेशन? पण ऐकला नसेल तर आता तुम्हाला स्पिन ऑर्बिट इंटरॅक्शन समजलं, प्रिसेशन म्हणजे काय त्याची पण डेफिनेशन सांगितली किंवा त्याचं मिनिंग समजवलं. सो व्हॉट इज मीन बाय लार्मॉर प्रिसेशन? मग लार्मॉर प्रिसेशन काय आहे? आता हे बघा, इन फिजिक्स लार्मॉर प्रिसेशन इज द प्रिसेशन ऑफ द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. बघा आतापर्यंत आपण फक्त प्रिसेशन बघत होतो की स्वतःचा ऍक्सिस सोडून दुसऱ्याच्या ऍक्सिस भोवती फिरणारा ऑब्जेक्ट किंवा असे मोशन असेल तर प्रिसेशन. बट आता इन केस ऑफ लार्मॉर प्रिसेशन इट इज डिपेंड्स ऑन देअर मॅग्नेटिक फील्ड. मग हे जनरल कन्सेप्ट आहे. तर ऍक्च्युली तो थेरम काय आहे हे बघणार आहे आपण, की लार्मॉर थेरम म्हणजे काय. तर त्याच्यासाठी बघा, व्हेन ए ॲटम इज प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. बघा ऐकताय ना सगळे? व्हेन ए ॲटम is placed in an external magnetic field, then the orbit precesses the field direction of their axis, and this precession is called as the Larmor precession. लॉर्मॉर थेरम बघा, एखादा ऍक्सिसला जर तुम्ही आता फॉर एक्झाम्पल इथे हा तुमचा ऍक्सिस आहे, सेंट्रल ऍक्सिस, आणि इथं हा इलेक्ट्रॉन आहे, इथं कन्सिडर करा डॉटेड लाईन मध्ये दाखवलेला. मग आता हा त्याचं इलेक्ट्रॉनला काय आपण सांगतोय आता सुरुवातीपासून, इलेक्ट्रॉन जे ऑर्बिटमध्ये मूव्ह होतात त्याला स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड आहे आणि स्वतःचं इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा आहे बिकॉज ऑफ देअर ऑर्बिटल मोशन. मग आता लॉर्मॉर थेरम तुमचा काय सांगतोय की जो तुमचा इलेक्ट्रॉन हा ऑर्बिटमध्ये मूव्ह होतोय, इट्स हॅव्हिंग देअर ओन मॅग्नेटिक फील्ड. मग असा जो इलेक्ट्रॉन आहे तो जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तरी त्या इलेक्ट्रॉनवरती त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डचा काहीही इफेक्ट होत नाही, त्याची डायरेक्शन चेंज होत नाही, त्याचं ओरिएंटेशन चेंज होत नाही. इट्स रोटेट्स ओनली देअर ओन मॅग्नेटिक फील्ड. तर हा लार्मॉर थेरम आहे, समजते का बघा. लार्मॉर प्रिसेशन इज द प्रिसेशन ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, आणि हा थेरम इथे डिफाईन केलेला आहे. तर असा हा लार्मॉर प्रिसेशन
प्रिसेशन आणि स्पिन ऑर्बिट इंटरॅक्शन असे हे कन्सेप्ट आहेत. तर हे जर क्लिअर झालं असेल तर मग याच्यावरून तुमचा इंटरॅक्शनचं इक्वेशन आहे किंवा टर्म शिफ्टचं इक्वेशन आहे. सो बघा इथंपर्यंत झालं असेल तर व्हॉट इज नेक्स्ट. मग आता घ्या परत तो इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये मूव्ह होणारा. परत इथं आलो आपण ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन आणि स्पिनिंग मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. सो इट इज डिनोटेड बाय व्हॉट. आता हे झालंय का नाही. हाऊ वी कॅन डिनोट द ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन and how we can denote the spinning motion of electron. How? L and S रे झाले की नाही आता हे. मग आता स्पिन कशाने S ने दाखवतो आणि ऑर्बिट कशाने दाखवतो L ने. मग आता मला ह्या मोमेंटम्स इथं क्रिएट झाल्या. मग त्या मोमेंटम काय आहेत त्या वन बाय वन आपण बघायचं आहे. मग आता मला स्पिन अँग्युलर मोमेंट दाखवायचे आहे. सो वी हॅव टू कन्सिडर द स्पिन अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट इलेक्ट्रॉन and it is equal to S star into H upon 2 pi. Similarly, we have to know the orbital angular momentum of that moving electron and it is the L star into H upon 2 pi. आता हे तर क्लिअर आहे. इलेक्ट्रॉन मूव्ह होतोय ऑर्बिट मध्ये स्पिन मधून, त्याच्यावरून या दोन व्हॅल्यू काढल्या तुम्ही. त्याच्यानंतर मग वाय दिस इलेक्ट्रॉन मुव्हिंग दिस ऑर्बिट. का मूव्ह होतोय. वाय दिस इलेक्ट्रॉन मूव्ह इनटू देअर ऑर्बिट. का होतोय किंवा ते मूव्ह होण्यासाठी त्याला दुसरं कोणाची गरज आहे का असं तुम्हाला वाटते का. हे जनरल आहे बघा. बघा इलेक्ट्रॉन्स ऍटम कन्सिडर केलेला आहे. ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत आणि त्याच्या बाहेर इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. मग हे मूव्ह होताना तिथं आणखीन कशाची गरज लागत असेल हो किंवा तिथं आणखीन काय क्रिएट होत असेल. ऍटमचा जर न्यूक्लियस बघितला तर त्याच्यामध्ये काय आहे. प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन आहे and which creates their central force. कन्सेप्ट बघा कसा जातोय. आता तुम्ही ऑर्बिट होणारा इलेक्ट्रॉन बघितला, त्याच्यावरून त्याची स्पिनिंग मोशन काढली किंवा स्पिन अँग्युलर मोमेंटम काढली, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम काढली. मग आणखीन तो मूव्ह होत असताना इट हॅव्हिंग देअर सेंट्रल फोर्स. तो सेंट्रल फोर्स पण कारणीभूत आहे की तो इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल मोशन क्रिएट व्हायला. सो व्हॉट इज दॅट. तर बघा अकॉर्डिंग टू क्लासिकल मॉडेल ऑफ अल्कली ॲटम्स दी सिंगल इलेक्ट्रॉन मूव्ह इन अ सेंट्रल फोर्स. मग तो सेंट्रल फोर्स काय आहे किंवा ती ऑर्बिटल मोशन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम जी की आपण इथे दाखवलेली आहे ती कशाने क्रिएट होती तर बिकॉज ऑफ देअर सेंट्रल फोर्स. बिकॉज ऑफ दिस प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हा सेंट्रल फोर्स यांचा सेंट्रल फोर्स. बघा व्यवस्थित क्लिअर करून घ्या. सो व्हॉट इज दिस सेंट्रल फोर्स. तर बघा मग ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू L स्टार इंटू H अपॉन 2 पाय इज इक्वल टू mr क्रॉस v आणि इट इज इक्वल टू सेंट्रल फोर्स. मग r म्हणजे काय असेल, v म्हणजे काय असेल, m म्हणजे काय असेल. यू नो ऑल दिस. हे सगळं काय असेल. m म्हणजे मास असेल, r म्हणजे इलेक्ट्रॉन हा ऑर्बिट मध्ये मूव्ह होतो म्हणजे त्याचे रेडियस असेल आणि v म्हणजे तो किती स्पीड होतोय, किती त्याची व्हेलॉसिटी आहे, तर v म्हणजे त्याची व्हेलॉसिटी असेल. सो दिस इज सेंट्रल फोर्स. सो फ्रॉम दिस इक्वेशन वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ r क्रॉस v. ही पुढे लागणार आहे आपल्याला. मग मी या इक्वेशन वरून r क्रॉस v ची व्हॅल्यू काढली. इट इज इक्वल टू व्हॉट. काय आलं सांगा की L स्टार H अपॉन 2 पाय m. आली का. हो. इथून r क्रॉस v ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि इट इज इक्वल टू L स्टार H अपॉन 2 पाय. तर बघा स्पिन मोमेंट झाली, अँग्युलर मोमेंट झाली ऑर्बिटची आणि आता त्याचं सेंट्रल फोर्स झालं. ह्या तीन गोष्टी झाल्या. देन व्हॉट इज नेक्स्ट. मग आता in that equation you also knows the value of L star and L star is equal to square root L into L plus 1. तसंच S साठी असणार आहे S into S plus 1. त्याच्यानंतर M is the mass of electron जे की आता सांगितलं, V is the velocity of electron आणि R is the radius जे की आताच आपण बघितलं. मग आता सेंट्रल फोर्स आहे, इलेक्ट्रॉन मूव्ह होतोय. आता हा मूव्ह होत असताना इलेक्ट्रॉन वरती कोणता चार्ज असतो. त्याचा स्वतःचा पण चार्ज असतो आणि त्याच्या न्यूक्लियस मध्ये पण काहीतरी मटेरियल आहे की नाही, प्रोटॉन न्यूट्रॉन. म्हणजे तो चार्ज काय आहे Ze म्हणजे न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे त्या न्यूक्लिअर मध्ये जे प्रोटॉन न्यूट्रॉन आहेत ना त्याचा चार्ज. मग बघा अकॉर्डिंग टू क्लासिकल थिअरी Ze बी द न्यूक्लिअर चार्ज अँड इट क्रिएट्स दी सम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणून हा सेंटर खूप महत्वाचा आहे. इथं फिगर मध्ये दाखवलंय की नाही. मग आता इथे सेंट्रल फोर्स आहे,
तर तो सेंट्रल फोर्स कशामुळे आहे तर बिकॉज ऑफ द चार्ज बिटवीन दिस प्रोटॉन आणि न्यूट्रॉन अँड इट ऑल्सो क्रिएट दी सम इलेक्ट्रिक फील्ड. आता सेंट्रल फोर्स झाला, न्यूट्रॉनचा चार्ज झाला, इट इज डिनोटेड बाय ZE अँड इट हॅव्हिंग दी सम इलेक्ट्रिक फील्ड अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल E. मग आता याची व्हॅल्यू काय आहे बघा, कॅपिटल E मीन्स द इलेक्ट्रिक फील्ड अँड इट इज इक्वल टू ZE into R divided by 4π0 into R cube. तर हे झालं, हे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, ही ध्यानात ठेवायची. त्याच्यामध्ये फक्त ZE हा काय आहे तुमचा न्यूट्रॉनचा चार्ज आहे. तर हे इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणखीन आपण गोष्ट सांगतो की तो मुव्हिंग इलेक्ट्रॉन आहे, त्याला इलेक्ट्रिक फील्ड जसं आहे तसं तो मूव्ह होताना त्याला मॅग्नेटिक फील्ड पण क्रिएट होते, इट्स ओन मॅग्नेटिक फील्ड. तो आपल्याला ती पण व्हॅल्यू काढायची आहे. आता दिस इज अबाउट इलेक्ट्रिक फील्ड. Now we have to calculate their magnetic field. So electric field is denoted by capital E and magnetic field is denoted by capital H. So आता magnetic field ची व्हॅल्यू बघा काय आहे, इट इज इक्वल टू कॅपिटल E इंटू V डिवायडेड बाय C, म्हणजे एनर्जी, इथली एनर्जी जी आपण वरती डिफाईन केली, इंटू V अँड डिवायडेड बाय C. V म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट आणि वेअर C इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट आणि V ही इलेक्ट्रॉनची. C म्हणजे लाईटची व्हेलॉसिटी आणि V म्हणजे जो तुमचा मुव्हिंग इलेक्ट्रॉन आहे त्याची व्हेलॉसिटी. सो ह्या दोन कन्सेप्ट बघा, इलेक्ट्रिक फील्ड काढलं आणि मॅग्नेटिक फील्ड काढलं. आता त्याच्यामध्ये ही यू नो द व्हॅल्यू ऑफ E, कॅपिटल E म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. सो पुट दिस व्हॅल्यू ऑन टू दॅट इक्वेशन. सो व्हॉट यू गेट ही ZE आहे तसं डिवायडेड बाय 4π0 R क्यूब. आणि हा इथला R आणि इथला हा V बाजूला काढलेला आहे, समजतंय का बघा. E ची व्हॅल्यू डायरेक्ट या इक्वेशन मध्ये पुट करायची आहे. मग इथला V हा आणि इथला R हा काय होईल, क्रॉस होईल आणि हा इथला R क्यूब आहे तो इथं साईडला काढलेला आहे, समजतंय का बघा. सॉल्व्ह करून बघायचंय नोटबुक घेऊन बसला असेल तर. आता इथे R क्रॉस V आलं, सो तुम्ही R क्रॉस V ची व्हॅल्यू ऑलरेडी इथं काढलेली आहे. दिस इज R क्रॉस V इज इक्वल टू L स्टार अपॉन H इंटू 2πm. क्लिअर. मग डिरेक्टली पुट करून द्या इथं या इक्वेशन मध्ये. फ्रॉम दिस इक्वेशन हा ZE अपॉन 4π0 C आहे तसा हा इथला 1 अपॉन R क्यूब इथं साईडला काढला आणि डायरेक्टली R क्रॉस V चा मी ब्रॅकेट आहे जी व्हॅल्यू ऑलरेडी आपण इथं काढलेली आहे ती इथं पुट केलेली आहे बघा. म्हणजे तुमचं इक्वेशन काय झालं, ZE अपॉन 4π0 इंटू C हा इथला साईडला काढलेला 1 अपॉन R क्यूब आणि R क्रॉस V ची व्हॅल्यू L स्टार इंटू H अपॉन 2πm. आता हे कॅल्क्युलेट करा, सिम्प्लिफाय करा, काय मिळेल तुम्हाला. हा ZE आहे तसा, L स्टार H आहे तसा, इथे काय होईल डिनॉमिनेटरला बघा, इथे 2 आहे, इथे पाय आहे, इथे 4 आहे, इथे पाय आहे, म्हणजे काय होणार आहे सांगा की. तुम्ही कोणच काही सांगत नाहीये, मी एकटीच बडबड करतेय. किती सोपं आहे. 8 होणार, आता इथे मल्टिप्लिकेशन होणार, म्हणजे इथं काय झालं 8π² हा ε0 आहे तसा, M आहे तसा आणि C आहे तसा आणि हा राहिलेला तुमचा 1 अपॉन R क्यूब आहे तसा. सो काय काय आपण बघा एका त्या ऑर्बिटल मोशन वरून काय काय बघितलेलं आहे ते हे पार्ट आहेत. इक्वेशन ध्यानात ठेवायचं असेल तर कसा स्टडी करायला पाहिजे. मग आपण त्याची स्पिनिंग मोशन बघितली, ऑर्बिटल मोशन बघितली, त्याच्यावरती ते मोशन का होते तर बिकॉज ऑफ सेंट्रल फोर्स, न्यूक्लियसचा जो तुमचा सेंट्रल फोर्स आहे किंवा न्यूट्रॉनचा त्याच्यावरून बघितले. मग तो फोर्स बघितला, त्याच्यानंतर त्याचं इलेक्ट्रिक फील्ड बघितलं, मॅग्नेटिक फील्ड बघितलं. इलेक्ट्रिक फील्डच्या व्हॅल्यू ध्यानात ठेवायच्या, हे फॉर्म्युले ध्यानात ठेवायचे आणि ॲज इट इज सिम्प्लिफाय करायचं. तर अजिबात गोंधळ करून द्यायचा नाही. तर हे मिळाले आपल्याला कशाची व्हॅल्यू, H मिळाला, कॅपिटल H मीन्स मॅग्नेटिक फील्ड. नाउ वी हॅव टू गेट कॅपिटल E अँड कॅपिटल H मीन्स इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. सो व्हॉट इज नेक्स्ट, इथंपर्यंत क्लिअर झालं तर आता नेक्स्ट काय आहे बघा. मग व्हॉट इज नेक्स्ट, आता स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट. इथं आता आपण फक्त काय बघत होतो, स्पिनिंग मोशन, स्पिनिंग मोशन बघत होतो. इथे फक्त आपण स्पिन अँग्युलर मोमेंटम बघत होतो बघा इथं. आता हा स्पिन अँग्युलर मोमेंटम वेगळा आणि हा स्पिन मॅग्नेटिक मोमेंट वेगळा, जे की विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. ज्यावेळी तो इलेक्ट्रॉन स्पिन होतो तो कशाच्या इन्फ्लुएन्स मध्ये आलेला असणार आहे, मॅग्नेटिक फील्डच्या इन्फ्लुएन्स मध्ये आलेला असणार आहे. म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, स्पिनिंग मोशन ऑफ स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. इट इज डिनोटेड बाय μs. तर ह्याची सुद्धा स्टँडर्ड व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे बघा. स्पिन मोशन इन दिस फील्ड स्पिनिंग इलेक्ट्रॉन अंडरगोज द लार्मर प्रिसेशन.
सिंपल आहे. लार्मर प्रिसेशन म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे, मग असं डिफाईन केलेलं आहे. मग तो स्पिनिंग मोशन हा मॅग्नेटिक फील्डच्या रेंजमध्ये आला तर काय व्हॅल्यू येईल त्याची, किंवा काय व्हॅल्यू असेल तर बघा μs इज इक्वल टू EH/4πmc. तर हे झालं स्पिन मोशन विथ रिस्पेक्ट टू लार्मर प्रिसेशन. लार्मर प्रिसेशन म्हटलं की डोळ्यात दाखवून सांगायला पाहिजे की हॅलो, आवाज येतोय ना? हॅलो हॅलो, येतोय मॅडम. लार्मर प्रिसेशन म्हटलं की डोळे झाकून मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला समजायला पाहिजे. तर ही स्पिन मोशन झाली विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यानंतर मग आता लार्मर थेरम मध्ये पण 2 टाईप आहेत. लार्मर थेरम आपण सांगितलं ना विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेटिक फील्ड, त्याचे पण 2 टाइप्स आहेत. मग बघा, फ्रॉम लार्मर्स थेरम द अँग्युलर वेलोसिटी ऑफ दिस प्रिसेशन इज गिवन बाय. आता हा थेरम डिरेक्टली इथं आलाय म्हणून त्याची मी तुम्हाला डेफिनेशन दाखवली होती. मग आता ते डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, किंवा ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपण त्याच्यावर अप्लाय करतो तर काही इफेक्ट होत नाही, आपण थेरम मध्ये बघितलेलं आहे. आता त्या प्रिसेशनची व्हेलोसिटी काय आहे बघा, अँग्युलर व्हेलोसिटी ऑफ दिस प्रिसेशन इट इज डिनोटेड बाय ओमेगा एल. त्याची काय डेफिनेशन आहे बघा, इट इज इक्वल टू व्हेलोसिटी ऑफ लार्मर प्रिसेशन काढतोय आपण, आणि इट इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड इंटू मॅग्नेटिक मोमेंट ऑफ स्पिनिंग इलेक्ट्रॉन. बघा, अजिबात गोंधळ करायचं नाही. मॅग्नेटिक फील्ड इंटू मॅग्नेटिक मोमेंट ऑफ स्पिनिंग इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय मेकॅनिकल मोमेंट ऑफ स्पिनिंग इलेक्ट्रॉन. समजते का? आता हे 2 कन्सेप्ट क्लिअर होतील तुमचे. म्हणजे म्यूएस काय आहे हो, म्यूएस हा मॅग्नेटिक मोमेंट आहे, आणि जो मगाशी एस स्टार दाखवला ना आपण इथे, तो काय आहे, मेकॅनिकल मोमेंट आहे. समजते का? हे बघा 2 डिफरन्स. नाही तुम्ही म्हणणार मॅडम स्पिन तर एकच आहे आणि तुम्ही 2 वेगळे वर्ड का वापरताय, तर त्याचं मिनिंग असं आहे, हा स्पिन म्हणजे ऑर्बिटशी इंटरॅक्ट झालेला, आणि हा जो त्याला आपण मेकॅनिकल मोमेंट म्हणतोय, आणि मॅग्नेटिकच्या इन्फ्लुएन्स मध्ये आलाय त्याला आपण मॅग्नेटिक मोमेंट म्हणतोय. ऑब्जेक्ट एकच आहे, इलेक्ट्रॉनचा स्पिन, पण बिहेवियर 2 आहेत. समजते का? बघा, तर मग ही व्हेलॉसिटी काढतोय आपण लार्मर प्रिसेशनची. सो यू नो द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एच. यू नो द मॅग्नेटिक मोमेंट, इट इज डिनोटेड बाय म्यूएस. सो पुट ऑन टू द इक्वेशन. सो व्हॉट वी गेट, आणि मेकॅनिकल मोमेंट जी की आत्ताच आपण बघितली, एस इंटू H/2π. सो आता इक्वेशन कसं येईल, सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या समोर आहेत डोळ्याच्या. काय काय येत जाईल, मग EH आहे तसा ठेवला. म्यूएस काय आहे, म्यूएस ही डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा, EH/4πmc. आणि हा 1 परत आहे तशी व्हॅल्यू एस इंटू H/2π. हा फक्त बाजूला काढलाय, गर्दी केलेली नाहीये. बघा, समजते का? EH आहे तसा पुट केला, म्यूएस आहे तसा पुट केला, आणि त्याला डिवायडेड बाय हा आहे तो तसाच ठेवला. EH ची व्हॅल्यू किती असते, स्पिनची 1/2 असते, ती इथे पुट केली एसच्या जागी, आणि डिवायडेड बाय H/2π. समजलं का हे? आता याच्यामध्ये काय 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 होईल बघा, सिम्प्लिफाय केलं तर हिअर इज 2, हिअर इज 2, इथं 4π कॅन्सल होईल. हिअर इज EH, हिअर इज EH. सो दिस H and this H gets cancelled. So what is remaining, हे तुम्हीच सांगायचे. खूप सोप्या सोप्या स्टेप्स आहेत. मग आता हे 4π कॅन्सल झालं, H गेट्स कॅन्सल झालं. सो ओनली रिमेनिंग इज दिस कॅपिटल H and दिस स्मॉल and डिवायडेड बाय MC. तर आले का बघा, आले. ओमेगा एल इज इक्वल टू काय आलेला आहे मग, ओमेगा एल इज इक्वल टू HE डिवायडेड बाय MC. इज इट क्लिअर इथपर्यंत? तर हा एक ऑब्जेक्ट झाला तुमचा लार्मर प्रिसेशन मधला. समजते का? बघा, ओमेगा एल समजला का? इथपर्यंत आला का सगळे? बी फास्ट, परत मध्येच बंद पडते. मग हा झाला ओमेगा एल. त्याच्यानंतर बाय रिलेटिव्हिस्टिक ट्रीटमेंट, आता हा लार्मर प्रिसेशन मधला हा एक ऑब्जेक्ट आहे ओमेगा एल. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक दुसरा कन्सेप्ट आहे, जे की त्याचं दुसरं ओरिएंटेशन आहे. इट इज कॉल्ड ॲज द रिलेटिव्हिटी प्रिसेशन. बघा, या लार्मर प्रिसेशनचा दुसरा जो कॉम्पोनंट आहे, इट इज कॉल्ड ॲज द रिलेटिव्हिटी प्रिसेशन, अँड इट इज डिनोटेड बाय ओमेगा टी. मग हा पण आपल्याला तो व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करताना लागणार आहे. मग याची व्हॅल्यू कशी आहे, तर याची स्टँडर्ड व्हॅल्यू ठरलेली आहे. काय सांगते बघा, मी लार्मर प्रिसेशनचा दुसरा कॉम्पोनंट आहे, एक झाला ओमेगा एल आणि दुसरा आहे तो ओमेगा टी. इट इज कॉल्ड ॲज द रिलेटिव्हिटी प्रिसेशन. मग ह्याचं व्हॅल्यू ठरलेले आहे, किंवा त्याची स्टँडर्ड रूल ठरलेला आहे. तर तो कसा असतो, किंवा ते रिलेटिव्हिटी प्रिसेशन कसं असतं. सो इट इज द 1/2 ऑफ ओमेगा एल. म्हणजे याची व्हॅल्यू ही कशी आहे, 1/2 ऑफ ओमेगा एल. बट
इन दी अपोजिट डायरेक्शन. बघा हा ओमेगा एलच्या 1/2 आहे बट इन अपोजिट डायरेक्शन. हे 101% MCQ ला विचारू शकतात. ह्या बारक्या बारक्या स्ट्रिप्स आहेत ह्या ध्यानात ठेवायचे. मग आता मला ह्याची व्हॅल्यू ओमेगा टी इज इक्वल टू -1/2 ऑफ ओमेगा एल आहे. तर त्याच्यावरून एक इक्वेशन इथं सॉल्व्ह करायचं आहे. मग आता ओमेगा एल समजला, ओमेगा टी समजला. देअरफोर द रिझल्टंट प्रिसेशन, दोन कॉम्पोनंट निघाले का लार्मरचे, ओमेगा एल झाला ओमेगा टी झाला. मग मला आता याचा रिझल्टंट काढायचा आहे. म्हणजे मला ह्याचं काय करायला पाहिजे, समेशन करायला पाहिजे. मग मी हा टोटल किंवा रिझल्टंट प्रिसेशन काढण्यासाठी किंवा रिझल्टंट लार्मर प्रिसेशन काढण्यासाठी we have to adding this omega L and this omega T. So what you get, इथं डिरेक्टली बुक मध्ये दिलेलं आहे 1/2 इंटू ओमेगा एल. तर ते कसं आलं, कोण सांगेल कसं आलं. आता इथं ओमेगा एल ची व्हॅल्यू माहिती आहे, ओमेगा टी ची पण व्हॅल्यू माहिती आहे. तर इथं मी सॉल्व्ह केलेलं आहे बघा. हे आता हे रिझल्टंट काढतोय आपण. सो ओमेगा इज इक्वल टू काय येणार, मग आता ह्याचं प्लस आहे इथं, पण इथं मायनस साइन आहे, त्याच्यामुळे ते जरी प्लस केलं तर काय होणार आहे सांगा की रे. इथे काय होणार, मायनस होणार की नाही. ओमेगा एल हे पुट करा डायरेक्टली, ह्या दोघांची ऍडिशन करायची ना आपल्याला. आता ऍडिशन करताना इथं मायनस साइन आहे, मग ते काय होणार इथं डायरेक्ट मायनस होणार. मग ओमेगा इक्वेशन कसं इथं दिलेलं नाही बुक मध्ये, मी इथं सॉल्व्ह केले, तुमचा गोंधळ करून घेऊ नका. मग मी डायरेक्टली फोडून इथं तुम्हाला सांगितलंय हा ओमेगा एल आहे तसा ह्या फॉर्म्युलानुसार आता प्लसच्या जागी मायनस होईल आणि ह्या ओमेगा टी ची व्हॅल्यू इथं 1/2 इंटू ओमेगा एल. मग आता हा सिम्प्लिफाय केला मला करायला पाहिजे, याचा छेद समान करायला पाहिजे ना. मग मी हा ओमेगा एल आहे त्याला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय केलं रे, 2 ने मल्टिप्लाय केलं. मग इथं छेद समान झाला. मग तुमचं इथं 2 ने न्यूमरेटरला पण केले ना. मग इथं काय आलं 2 ओमेगा एल मायनस हा इथला ओमेगा एल आणि हा इथला छेद समान झालेला तुम्ही कॉमन मध्ये घेतला. समजतंय का प्रणाली, मयुरी, सुप्रिया? हे तुम्ही सांगायचंय. इथे छेद समान करून घेतला आपण. मग तुम्हाला त्याच्यावरून काय इक्वेशन मिळेल इथे 2 ओमेगा एल मायनस हा इक्वेशन मधला ओमेगा एल डिवायडेड बाय हा जो छेद मध्ये 2 असणार दोन्हीकडे पण, इथं पण 2 असणार आहे तर मी तो कॉमन घेतला 2. आता सिंपल इक्वेशन काय होईल, आता 2 ओमेगा एल मधनं 1 ओमेगा एल घालवायचा आहे मला. मग किती राहील, 1 ओमेगा एल राहील. आणि हा 2 मोठा आहे म्हणून मी पॉझिटिव्ह साइन दिलं आणि हा इथला 2 आहे तसा मी पण हा बाजूला घेतला. समजलं का इक्वेशन हे. मग हा 1/2 आणि हा इथं सॉल्व्ह करून त्या 2 ओमेगा एल मधला इथं 1 ओमेगा एल आला आणि ते सॉल्व्ह करून तुम्हाला हा पार्ट मिळाला इथे 1/2 ओमेगा एल. तर बघा मग आता 1/2 ओमेगा एल मिळाला इथे. सो या इक्वेशन मध्ये तुम्हाला ओमेगा एल ची व्हॅल्यू माहिती आहे. इथं कर्सरकडे बघताय ना सगळे. मग मला इथं व्हॅल्यू माहिती आहे याची ओमेगा एल ची, ती पुट करा डिरेक्टली. मग इथं काय येईल एच ई इथली ओमेगा एल ची व्हॅल्यू डिवायडेड बाय 2mc इथला 2 आणि ही पुट केलेली व्हॅल्यू. सो क्लिअर, इथंपर्यंत क्लिअर झालं का बघा. आला का इथेपर्यंत. टोटल प्रिसेशन काढतोय आपण. हा मग आता ह्या इक्वेशन मध्ये परत कॉन्सन्ट्रेट केलं तर काय माहिती तुम्हाला इथे, यू नो दी व्हॅल्यू ऑफ कॅपिटल एच, इट इज द मॅग्नेटिक फील्ड. वी ऑलरेडी कॅल्क्युलेटेड दॅट हिअर. इथे काढलं नाही आपण मॅग्नेटिक फील्ड. सी हिअर, इथं एवढी मोठी व्हॅल्यू काढली की मॅग्नेटिक फील्डची. आला का परत इथे. सो ही आहे अशी मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू उचलून तुम्हाला या इक्वेशन मध्ये पुट करायची आहे आणि मग हे टोटल प्रिसेशन निघेल तुमचं. काय निघेल आता, मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू जी आहे त्याला फक्त डिनॉमिनेटरला 2mc आहे म्हणजे m आणि c च्या टर्म त्या डबल होतील आणि इथं 2 आहे आणि ऑलरेडी आपण याची जी व्हॅल्यू काढलेली आहे ते काय आहे रे 8 आहे. मग तिथलं 2 आणि इथलं 8 किती झालं काय माहित नाही मला, सांगा तुम्ही. 16 झालं का इथे. हॅलो हॅलो हॅलो. हा मॅडम. बाकीचे सगळे कुठे गेले. तर हे इक्वेशन कसं होईल बघा. मग डायरेक्टली याची कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू. मग इथं आता 2 आणि mc आहे तर इथे तिकडे 8 आहे एच मध्ये आणि एच मधला 8 आणि इथला 2 हा 16 होईल. इथे पाय स्क्वेअर ओरिजिनल आहे त्या एच मध्ये, एच लॉंग 0 डिवायडेड इथला m आणि तिकडचा m हा स्क्वेअर होईल आणि इथला c तिकडचा c हा स्क्वेअर होईल आणि हा 1/r³ साईडला आहे तो साईडला इथेच राहील. हा इथला ऍज इट इज व्हॅल्यू घेतोय आपण, दुसरं काही करत नाही. फक्त तुम्हाला ते लेंदी असल्यामुळं गडबड करून घेऊ नका अजिबात. तर हे झालं तुमचं टोटल प्रिसेशन. आता टोटल प्रिसेशन काढलं आपण.
मग हे प्रिसेशन होण्यासाठी किती एनर्जी लागली हा दुसरा क्वेश्चन आहे. किती कन्सेप्ट आहेत बघा त्या इलेक्ट्रॉन्स मध्ये. कधी आतापर्यंत आपण विचार केला होता का एवढा? आपल्याला फक्त एवढंच माहित होतं की ऍटम हा मध्ये हे असतं, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असतात. पण ह्या सगळ्या गोष्टी किती आहेत बघा, किती थिअरी आहे मोठी त्याची, असा कधी आपण विचार सुद्धा केला नव्हता. आता हे प्रिसेशन झालं. मग आता हे प्रिसेशन होण्यासाठी किती एनर्जी लागली, किती टोटल एनर्जी लागली?